हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई-डे ग्रेड 3 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 5 द ग्रेट कॅपॉक ट्रीचा आज आपण कन्सेप्ट कनेक्शन पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. वी हॅव ऑलरेडी लर्न दॅट डिस्क्रायबिंग वर्ड आर ऑल्सो कॉल्ड ॲडजेक्टिव्ह. तर आपल्याला आधीच आपण शिकलेलो आहोत की जे डिस्क्रायबिंग वर्ड आहेत म्हणजे एखाद्या थिंग्सबद्दल किंवा एखाद्या पर्सनबद्दल एक्स्ट्रा माहिती जे सांगितलेलं असतं, डिस्क्राईब करून सांगितलेलं असतं, त्याला आपण काय म्हणतो? ॲडजेक्टिव्ह म्हणतो. चला तर मग ॲडजेक्टिव्ह पाहूया. ॲडजेक्टिव्हला मराठीत विशेषण असं म्हणलं जातं. ॲन ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट डिस्क्राईब ऑर गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट अ नाउन ऑर अ पर्सन. ॲडजेक्टिव्ह हे एखाद्या नाउनबद्दल आपल्याला एक्स्ट्रा माहिती किंवा त्याबद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला सांगत असतं, त्याला म्हणायचं ॲडजेक्टिव्ह. चला तर मग फॉर एक्झाम्पल्स पाहूया. येलो सन, सन कसा आहे तर येलो. एलिफंट, बिग एलिफंट, तर बिग एलिफंट म्हणजे काय तर एलिफंट कसा आहे आपण सांगतो बिग. त्या बिग हा काय झाला तर ॲडजेक्टिव्ह आणि येलो काय झाला ॲडजेक्टिव्ह. हेवी लॉग, आता ह्याच्यात लॉग कसा आहे तर हेवी आहे, जड आहे, म्हणून आहे ना त्याला काय म्हणलं जातं हेवी. हा काय झाला त्या लॉगबद्दल डिस्क्राईब करणारा वर्ड झाला. टॉर्टॉईज, तर स्लो टॉर्टॉईज, तर स्लो हा काय झाला त्या टॉर्टॉईजबद्दल एक माहिती सांगतं की टॉर्टॉईज कसं असतं स्लो असतो. स्लीपी हेअर म्हणजे काय तर झोपाळू झोपलेला ससा. हेवी बॉक्स, भारी असा जड असलेला बॉक्स, म्हणजे बॉक्सबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगितलेलं हेवी. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. ॲडजेक्टिव्ज मे बी डिवायडेड इंटू द फॉलोइंग टाईप्स. ॲडजेक्टिव्ह हे खालीलप्रमाणे विभागलेले जाऊ शकतात. कसे तर ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजे काय तर ते एखाद्या थिंग, पर्सन, ॲनिमल किंवा प्लेसबद्दल एक्स्ट्रा आहे ना क्वालिटी सांगितल्याबद्दल म्हणजे गुणवत्ता त्याच्याबद्दल सांगितलेलं. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, क्वांटिटी म्हणजे काय तर त्याचं एक मोजमाप असलेलं त्याला म्हणलं जातं. ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणजे संख्येचं संख्या. आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे काय प्रात्यक्षिक म्हणतात त्याला, विशेषण असलेलं. चला तर मग हे इथे आपण एवढे काही सारे आहे ना ॲडजेक्टिव्ह पाहणार नाही आहेत, तर इथे आपण दोनच ॲडजेक्टिव्ह पाहणार. तर ते कुठले? हिअर वी विल बी लर्निंग अबाउट ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी अँड ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. इथे आपण आहे ना दोनच आहे ना ॲडजेक्टिव्ह पाहणार आहे, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी अँड ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर, हे दोनच पाहणार आहेत. चला तर मग ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी पाहूया. वेन ॲन ॲडजेक्टिव्ह टेल अस अबाउट हाऊ मच ऑर हाऊ मेनी ऑफ समथिंग इट इज कॉल्ड ॲन ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. जेव्हा एखादं ॲडजेक्टिव्ह आपल्याला एखाद्या गोष्टीची किती, हाऊ मच और हाऊ मेनी सांगतं, त्यावेळेस आहे ना ते ॲडजेक्टिव्ह हे काय असतं तर ॲडजेक्टिव्ह असतं नाउन. फॉर एक्झाम्पल ही एट सम राईस, त्याने थोडा भात खाल्ला. थोडा खाल्ला म्हणजे आपण एक एक कण मोजत बसलो का त्याचा नाही, त्यामुळे तिथे काय सम. आय हॅव अ लिटिल वॉटर, माझ्याकडे थोडे पाणी आहे. अ लिटिल पाणी मोजता येते काय आपल्याला, पण एक प्रमाण सांगतो की बाबा माझ्याकडे पाणी आहे. नेक्स्ट, आय हॅव टोल्ड यू द होल स्टोरी, मी तुम्हाला संपूर्ण कहाणी सांगितली आहे. तर इथं होल म्हणजे पूर्ण. ही हॅज अ लॉट ऑफ मनी, त्याच्याकडे खूप पैसे आहेत. अ लॉट ऑफ म्हणजे काय तर खूप. हिअर सम अँड होल आर टेलिंग अबाउट द क्वांटिटी ऑफ राईस अँड स्टोरी, सो दीज आर द ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. म्हणून आहे ना इथे काय जे बोल्डमध्ये आपल्याला ब्लॅक बोल्डमध्ये केलेले जे वर्ड्स आहेत सम, अ लिटिल, होल, अ लॉट ऑफ, हे काय झाले तर ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. नेक्स्ट पाहूया ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. वेन ॲन ॲडजेक्टिव्ह टेल अस द नंबर ऑफ पर्सन ऑर थिंग इट इज कॉल्ड ॲन ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. जेव्हा एखादे ॲडजेक्टिव्ह आपल्याला एखादी व्यक्ती किंवा वस्तूची संख्या सांगते तेव्हा त्याला काय म्हणायचं ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणायचं. इट इज यूज विथ नाउन दॅट आर काउंटेबल, आणि हे जे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर आहे ते फक्त मोजता येण्याजोग्या नाउन्स पुढेच वापरलं जातं.
फॉर एक्झाम्पल देअर आर 5 फिंगर्स इन ईच हँड. प्रत्येक हातात 5 बोटे आहेत, म्हणजे आपल्याला काउंट करता येतात, त्यामुळे काय 5. देअर आर 2 गर्ल्स ऑन द स्टेज. स्टेजवर 2 मुली आहेत, तर इथं तर काउंट करता येतात किती मुली आहेत, त्यामुळे ते काय होईल ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. देअर आर 5 ऑरेंजेस इन द बास्केट. त्या बास्केटमध्ये म्हणजे टोपलीत किती आहेत 5 संत्री आहेत, म्हणजे आपल्याला मोजता येतात, ते काउंट करता येतात ते थिंग. ही वॉज द लास्ट पर्सन इन द क्यू. आता तो रांगेतला शेवटचा माणूस होता. क्यू म्हणजे काय रांगेला म्हणलं जातं, पण तो सगळ्यात कसा होता लास्ट होता. ओके, चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर अल्सो डिफाईन द पोझिशन ऑफ अ थिंग. ॲडजेक्टिव्ह म्हणजे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर हे आपल्याला काय सांगतं, तर एखाद्या वस्तूचे स्थान पण सांगतं, म्हणजे पोझिशन पण सांगतं आपल्याला. ठीक आहे, तर सो फर्स्ट, लास्ट, थर्ड एक्सेट्रा आर ॲडजेक्टिव्ह टू. म्हणूनच आपण म्हणत नाही का की पहिला आला, लास्टला आला किंवा थर्ड आला, ह्याला पण काय म्हणलं जातं ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणलं जातं. हिअर बोथ कार्डिनल नंबर 1, 2, 3 एक्सेट्रा अँड ऑर्डिनल नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड एक्सेट्रा आर नोन ॲज ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. कार्डिनल नंबर आणि ऑर्डिनल नंबर हे मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला माहीतच असणार आहेत. तर कार्डिनल नंबर कोणते असतात, तर 1, 2, 3 आणि ऑर्डिनल नंबर म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड ह्यांना म्हणलं जातं, आणि हे दोन्हीसुद्धा ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर म्हणून ओळखले जातात. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट कनेक्शन व्यवस्थित समजला असेल. ह्याचा प्रॅक्टिस झोन मी लवकरात लवकरच घेऊन येईन. थँक्यू.